तर आज आपण आलो होतो तुळापूरला. तर इथं बघतोय बाहेर तर काय हे लाल पाखरू इथं अख्खी पब्लिक बघत होती. नंतर आतमध्ये आलो छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या स्थळाच्या ठिकाणी. तुळापूर हे गाव 3 नद्यांच्या संगमावर वसलेले गाव. हे दृश्य बरंच काही सांगून जातं. छत्रपती संभाजी महाराजांच्या वेदना बरंच काही सांगून जातात. भीमा, भामा, इंद्रायणी ह्या 3 नद्यांचा संगम. पुणे जिल्ह्यातील हे गाव. ह्या गावाचे पूर्वी नाव नांगरवास असे काही होते. ज्यांच्यासमोर मृत्यू ओसळला आणि नतमस्तक झाला अशा शूरवीर छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी मंदिर आहे. आतमध्ये महाराजांच्या चरणी गेल्यावर खूप काही स्पर्श सांगून जातात. महाराजांच्या चरणाशी आल्यावर ह्या वेदना फक्त कट्टर हिंदूलाच कळू शकतात. मग आपण संगमेश्वराच्या मंदिराकडे आलो. आतमध्ये आल्यावर हे दृश्य बघून तर जणू काही स्वर्ग दिसत होता. आपण इकडे आल्यानंतर कवी कलश ह्यांचे समाधी ठिकाण आहे. मग काय बघतो तर इकडे गणपती विसर्जन असं मधीच. हे बघून तर सगळे शॉक होते. मी पण विचारलं पण मला पण काही समजलं नाही. त्यानंतर आपण निघालो श्री विष्णू महादेवाच्या मंदिराकडे. तुम्हाला साईडचा निसर्ग बघून तर घरी जायची इच्छा होणार नाही असा काही निसर्ग आहे. हे दृश्य बघा, त्यात खाली बोटिंग, हे पाणी, हा पाण्याच्या जवळून स्पर्श. मग काय खायला घेतलं आणि निघालो घरी.